धन्यवाद. चला सामन्याकडे वळूया. आजच्या दिवसाचा दुसरा सामना कृपया थोडं बाजूला राहायचंय. पहिला चेंडू झेलची संधी मामा आणि कृष्णादाकडे कॅच होती आणि कॅच कोणाची होती तर जमीर पटेल. एक ऑलराऊंडर खेळाडूंची कॅच झेल जमिनीला दान होतोय. कुठेतरी हे झेल महागात पडणार आहे कारण त्यांच्याकडे बॅट कोणाची आहे, संजू कंपनीची बॅट आहे. संजू संजू म्हटलं तर चोळेगावची मोठी कंपनी आणि ती बॅट ते आज गेली 2 वर्ष ब्रँड अँबॅसिडर म्हणून वापरतायत. आणि बघा त्यांचा जर्सीचा कलर सुद्धा तुम्हाला दिसू शकतो. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर म्हणजे यंदा ज्यांनी चॅम्पियनशिप मिळवली होती तोच संघाची जर्सी आहे आणि त्या खेळाडूला जीवनदान म्हणजे एखाद्या भुकेल्या वाघाला जसा समोर ससा भेटावा त्याप्रमाणे त्यांना हे जीवनदान भेटलंय. आता समोर आहे तो म्हणजे डावकऱ्या हाताचा फलंदाज आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. मामा कमबॅक करतोय, मामा करतोय, कामा झाली चांगली असाच म्हणूचा लागात पण ते का मात्र काहीतरी साथ देताना दिसत नाहीत त्याचे खेळाडू. पुन्हा एकदा डावकऱ्या हाताचा फलंदाज तो म्हणजेच सुमित मोसमकर. मोठो फटको मारूचा प्रयत्न पुन्हा एकदा. आता मात्र मामाचं वाईट चेंडू बघू भेटता. अतिरिक्त एक धाव. आता मात्र कान मंत्र देवचोय लागता. जमीर पटेल पुढे जातात, काहीतरी सांगतात मोशा तुझा आंग हलत नाया, नुसती बॅट हलता हा. आंग हलव म्हणजे बॅट हलात असंच म्हणूच लागात. कोकणातून बिलॉंग करतात रत्नागिरीचे खेळाडू तेच म्हणजे मोशा. कृपया संकेत. मोठो फटको. आता मात्र कान मंत्र सफल होताना एका हातात झेल घेऊचा प्रयत्न केला नव्हतो. काय सुंदर प्रसाद म्हणूचो लागात. प्रसाद नाटेकर मॅन फ्रॉम अजून सिंधुदुर्गातलो एक खेळाडू. काय अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन बघूचा लागातच म्हणजे प्रसाद कडून. एका हातात प्रसाद जसो देतात तसो प्रसाद घेतल्या नव्हतो, एका हातात झेल घेऊचा प्रयत्न केला नव्हतो. कृष्णादा आणि डॅनिदासाठी पारितोषिक येते. जर षटकामध्ये 3 विकेट जर काढले तर 2000 रुपयांचं पारितोषिक जाईल. तेच म्हणजे बाळादा बोराडे यांच्याकडून. पुन्हा एकदा कान मंत्र कुठेतरी कमी पडतोय. एक जीवनदान होतं पण त्याचबरोबर पुष्करदा काटे यांचं सुद्धा आगमन जात आहे. मंडळाकडून हार्दिक स्वागत. सुंदर खेळी केली होती पुष्करदाने. शेवटचा चेंडू या षटकामधला पॉवर प्लेचा मामाने सुंदर कमबॅक केलंय. 5 चेंडूंवरती फक्त 8 धावा दिलेल्या दिसत आहेत. पहिल्या चेंडूवरती जरी चौकार आला असेल तरी कमबॅक गोलंदाजी. पुन्हा एकदा मोठा फटका आणि बघा काय 2 गॅप. बघा कुर्ली आपला बीळ शोधता तसं योग गॅप शोधल्या आणि खणखणीत चौकारासाठी जाताना खणखणीत चौकार. डीजे दादा. मिनिटांमध्ये 5 षटकं पूर्ण, 4 षटकं कंप्लीट नाही केली तर तुम्हाला एक खेळाडू अतिरिक्त 38 सर्कलच्या आतमध्ये ठेवायचा आहे. लक्षात घ्या. बघा अजून एक मोठा फटका ज्याला जीवनदान भेटलं होतं जमीर पटेल आणि कव्हरच्या दिशेने जाईल का पण आलाय कोण आलाय. सागर आलाय. सागरने अडवलाय पण 3 धावा पूर्ण केले. जमीर पटेल ग्राउंड संपलंय पण जमीर पटेल म्हणतात मी दमलोय.
आता मात्र स्ट्राईकवर पुन्हा एकदा सुमित मोसमकर. या मोसम मध्ये त्याची बॅट चालताना दिसत नाहीये. तोच मोसमकर, गेल्या वर्षी सुद्धा इनफॉर्म बॅट्समन होता मोसमकर, पण यंदा थोडी प्रॅक्टिस कमी पडली आहे. आणि रमेश दादा इन ऍक्शन मध्ये सुद्धा नंतर दिसतील. आज फक्त एनर्जीवर त्यांची एनर्जी घेतली जाते, त्यांना एनर्जी दिली जात नाही आहे. त्यामुळे एनर्जीवर आपला एनर्जी करायचे बघतायत, तेच म्हणजे रमेश दा. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणातून बदल करताना दिसतायत, तेच म्हणजे कृष्णादादा कीर. थोडा वेळ घेतला जातोय. रिव्हर्स स्वीप, रिव्हर्स रिव्हर्स, अल्टी पलटी आणि बॉल झालो कव्हरच्या दिशेने कल्टी. कणकणीत चौकार डीजे दादा. पटेल सर, जास्त वेळ घेऊ नका, नाहीतर आपणाला पेनल्टी दिली जाईल. लक्षात घ्या. देवाची कृपा आम्हावर. आणि कोल्यांना पोचतोय समुंदर. बघा पुन्हा एकदा. आता मात्र कृष्णा दादा कीर म्हणतात काय, रिव्हर्स स्वीप मारणार काय. मी सुद्धा हुशार आहे. अनुभव, अनुभव यशाची शिदोरी याच म्हटला जात. आणि अनुभव कशा का ह्या दाखवून देणारो यॉर्कर चेंडू मोशासाठी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. मोठो पटको मारूचा प्रयत्न केला होतो, पण व्हाईट चेंडू, दोन्ही हात समांतर, धावा भेटत अवांतर. संघाची धाव संख्या तब्बल 20 वरती. दुसरा षटक प्रगती पथावरती बघू भेटता. सेकंड इन प्रोग्रेस. पुन्हा एकदा रिव्हर्स. आता मात्र झेलची संधी. कोण घेणार झेल. जालीन घेतल्या झेल आणि संपलो हा सुमितचो खेळ. डीजे दादा. हा जवळपास 40 किलो वजन कमी केलेला असा म्हटला जाता. बाहुबली होतो आणि आता खाऊ गल्ली झालो. पण आज षटकार मारीत काय. हा 4XL चा लार्ज होता. ताच म्हणजे आता मीडियम मध्ये इलेला दिसता टी शर्ट. आता 25 किलोमीटर धावता आणि चालता किती किलोमीटर. आज ग्राउंडवर किती चालात बघूचा लागात. तोच म्हणजे कृष्णा दादा कीर गोलंदाजी मार्कवर. आणि पॉइंटच्या दिशेने कापल्याना चेंडू. खणखणीत चौकार. टांगा पलटी, घोडे फरार. चेंडू गेलो सीमारे. मला वाटतंय ते कोण आहेत ते. अभि खोपडे. विकेट लेता है रोकडे. वो है अभि खोपडे. पुढचा चेंडू. मोठो फटको. आता मात्र दांडी 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 गुल. होगी तेरी दांडी गुल. कृष्णा दादा पॉवरफुल. डीजे दादा. होता. जर 3 विकेट घेतले असते तर बाळादादा बोराडे यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक होतं. पण कुठेतरी 2 विकेट. आणि आता कोण आलाय. तो आलाय या ग्राउंड वरचा एक ऑलराऊंडर खेळाडू आलाय. हर्ष टक्कर. हर्ष टक्कर उर्फा हार्दिक पांड्या म्हणून ज्यांची ओळख आहे. काय फिल्डिंग जर बघायची असेल तर हर्षची बघायची.
चला अनिकेत, 15 मिनिटं झाली आहेत, अजून 3 षटकं बाकी आहेत. फक्त 10 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं टाकायची आहेत, नाही तर पॅनल्टी दिली जाईल. अनिकेत, खूप वेळ जातोय तुमचा. वासू आला, वासुदेव, देव के देव वासुदेव. वासुदेव जसो सकाळ सकाळी घरातून येतात तसो यो वासुदेव दुपारी इलो हा. आता काय करता बघूया. वासुदेव आला, हो वासुदेव आला. विकेट घेऊन गेला काय की षटकार देऊन गेला. तर स्ट्राईकवर कोणा, जे का जीवनदान भेटला तोच म्हणजे जमीर पटेल. जर जमीर पटेलने षटकार मारल्यानंतर त्याच्यासाठी सुद्धा एक म्हण असा माझ्याकडे, पण षटकार मारूचो लागात तेंका, मोठो फटको मारूचो लागात, नाकार मुटको मारूचो लागात. पहिलो चेंडू गती कमी केलेलो, स्लोवर पद्धतीचो चेंडू, चेंज ऑफ पेस जे का म्हटला जातात. रानल्यान टोपभर आणि दिल्यान करटी भर, असो चेंडू डिक्लर झोन मध्ये. एक धाव जमीर पटेल. एक जीवनदानाशी खेळतात. बघूया जमीर पटेल किती षटकार मारतात, चौकार मारतात. सकाळचे तर षटकार मारतातच ते. मोठो फटको, झेलची संधी. अभी हा चेंडूच्या खाली. अभी के अभी, अभी नहीं तो कभी नहीं. अभी क्या करता है. अभीचो थ्रो तर मस्त होतो, पण कलेक्ट करता इलो नाही. 2 धावा जमीर पटेल. माका शाहरुख खानच्या पिक्चरची आठवण झाली. वाह क्या ऍक्टिंग है. 2 धावले की एवढं वेळ घेतात की त्यांका दमुक होता. हा जमीर पटेल षटकार मारतील की चौकार मारतील. वासुदेव, मोठो फटको. आता मात्र समोरच्या दिशेन रोहित. रोहित, एक रोहित जोशी. या बघा काय करतात. अरे काय करतास बाबा. फुकटची एक धाव. जमीर पटेल का पुन्हा एकदा स्ट्राईक. अरे बाप रे, या काय करतो रोहित. ना मुन्ना ना, असा करशील तर लवकर घरात जाशील रोहित, असाच म्हणूचा लागात. हर्ष रफ्तारकर राजा म्हणून ओळखा. बघा लेस बांधून घेतल्यानं पण फेस काही येत नाही. पुन्हा एकदा पुढचा चेंडू जमीर पटेल. मोठो फटको, झेलची पुन्हा एकदा संधी. गॅप मध्ये अभि चेंडूच्या खाली. आणि अनिकेतने सुंदर क्षेत्ररक्षण केलेला दिसता. हा अप्रतिम दर्जाचा क्षेत्ररक्षण. आता कोण स्ट्राईकवर आलाय, तो आलाय, तो म्हणजे हर्ष ठक्कर आलाय. आला रे आला, हर्ष आला. संघाची धावसंख्या होते तब्बल 30 वरती. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हर्ष ठक्कर देईल का टक्कर. मोठो फटको समोरच्या दिशेन. रोहित चेंडूच्या खाली आणि हर्षची खेळी संपली. करू गेलो शंकासूर आणि हर्ष तयार झालो नरकासूर. डीजे दादा, हार्दिक स्वागत. रोशन इकडे बसायचं. अब कौन आया है, कौन आया है, पहचान कौन. अमर ठाकुर. ये हाथ मुझे दे दे ठाकुर, माफ करा अमर यादव. जो सुबह सुबह इधर आता है बाइक लेके, वही अमर है. अमर अमर रहे. रेल्वे ग्राउंड का 4 चेंडू. जर अमर ने 4 चेंडू लागोपाठ डॉट खाले तर अमर साठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि दर्शन सरांकडून 500 रुपयाचं पारितोषिक. सूरज कडून 500 रुपयाचं पारितोषिक. लगातार 4 चेंडू डॉट. अरे बाबा, ये कौन सा तंगड़ी शॉट है. बाबा रे बाबा, ये कौन सा शॉट खेला है भाई. और ये डॉट चेंडू था, लेकिन लेग बाइज का इशारा. 7 रनची पेनल्टी आम्हाला लागेल की त्याला लागेल. डॅनिदा
त्याला लागेल हा पारितोषिक येत आहे. तब्बल मोठं पारितोषिक या रेल्वे ग्राउंड वरचं मोठं पारितोषिक तब्बल 3 चौकार हॅट्रिक 3 चौकारासाठी तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक आणि 3 षटकारासाठी 11,000 रुपयांचं पारितोषिक असेल. अमर अमरच्या हातातून बघा काळे इनर आहेत पण ते अर्धेच इनर दिसतात. पायात ट्रॅक दिसता ती एका पायानं वर घेतलेली दिसता आणि बॅट बघा बॅट 70 ची बॅट बघू बेटा लगातो 6 म्हणजे तब्बल 7,000 रुपयाची तारीख सय्यद यांची बॅट आणि धनी दादाला 11,000 रुपयांचं पारितोषिक असेल बाळादादा बोराडे करून 1 षटकाराला. डॅनी दादा जर बॅटिंग साठी आले आणि 1 षटकार मारला तर 11,000 रुपयांचं पारितोषिक बाळादादा बोराडे यांच्याकडून. बघा बक्षिसावर बक्षीस. अमर क्या करता है आज 11,000. हा गुपचले बागा घुमाइले कचरा और मार दे छक्का. आता मात्र अभि आलाय गोलंदाजीसाठी. अभि पण सामने कोण आहे अमर. घुमा दिया और ये कैच है कि चौका. ये दिल मांगे मोर आणि अमरने मारलाय 4. डीजे दादा काय हा बैलगाडा तो म्हणजे अमरचा. आता बघा पाय वर करून जसा चौकार मारला पुढचा षटकार मारेल का. 100 सोनार की और 1 अमर की. अमर रहे. अरे बाबा घुपा अमर धाव धाव धाव. अरे रुक जा ब्रेक मार भाई अमर. 11,000 रुपया है तेरे को हमको पता है लेकिन 5,000 ला नको. आता व्हाईट चेंडू आहे का. वाईड आहे अजून 2 चौकार. अमर ठाकूर 2 चौकार 2 पाटीन पाड भर वळ. दे दो जो भी ला रहे हो 2 लाना. अमर डॉट चेंडू वलवलाय. वल्लव रे नाकवा वल्लव. अमर ठाकूर तू वल्लव नको. 3 चौकारासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. 3 षटकार 11,000 रुपये. कोण होणार राजा. अमर होणार का राजा. वाजवेल का बाजा. अरे बाबा ये देखो मला वाटतं यो पायाने खेळायला आलाय. निस्ती हुयेर म्हटली जाता. डॉट वर डॉट चेंडू तो कन्ना थैसून गाळी घालीत असतात पण ते गाळी आमचं अंपायर ऐकू शकत नाही एवढ्या लांब. अजून 1 डॉट काढला तर राजादा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. 1,000 रुपये. अमर ठाकूर डॉट चेंडू 1,000. 1,000चा बाजार. हा रे 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 डॉट आहे का. हा बॅट आहे. डॉट आहे आणि राजादा 1,000 रुपये गेले का आहे. हा 1,000 रुपये भेटलेले आहेत अमरला. 1 बाकी आहे का. अजून 1 बाकी आहे. अमर 1 बाकी आहे. नाही
एक पायाला 4 बॉल आहे, 4 बॉल साठी आहे, 4 बॉल. अमर ते जमीर पटेल झोपले तिकडे बघ, नॉन स्ट्राईकला कंटाळले, ते म्हणतात तूच खेळ. मी कंटाळले, मी जातोय घराक म्हणतात. अरे बाबा, जा जा जा. आणि 1000 रुपये भेटलेले आहेत राजा जाधव यांच्याकडून. 1000 रुपये, 4 डॉट, 4 डॉट, अजून 1 डॉट, 500 रुपये अजून लागतील. मला वाटतं न खेळता ज्याचा पॉट भरत म्हटलं तो ह्यो अमर ठाकूरा. ह्यानंतर डॉट खाला तर 2000 रुपयाचं पारितोषिक. नाही नाही, जाऊ दे, आपण 1500 रुपये किंवा 1000 रुपये देऊया. जाऊ दे अमर, चल तुझ्या शूज भागले 1000 रुपयाचे, बरा दे. एक माईक आहे, देऊ शकतो आम्ही. चला, ते किती, 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते तब्बल 36. एका कशाक लावलंय मी बोली, यो हा फुसकी गोळी. हॅलो. प्रत्येक झेल साठी मामाला 500 रुपये पंकज यांच्याकडून. चला चला, वेळ घालू नका सागर, खूप टाइम झालेला आहे. जवळपास बघायला गेली तर 18 मिनिटं झाली आहे आणि हे षटक तुम्हाला 2 षटकांमध्ये 2 मिनिटांमध्ये संपवायचंय. जाऊ दे, आता अमर ठाकूर. जाऊ दे, चला. बॉलर सागर. तर स्ट्राइक वर कोण आहे? नॉन स्ट्राइकला उभे होते जमीर पटेल. पुन्हा एकदा डॉट चेंडू असू शकतो का? पण वाईट चेंडू, अतिरिक्त 1 धाव. जमीर पटेल, तुम्हाला जर त्रास होत असेल उन्हाचा तर नक्की सांगा, कारण आपण पाणी देऊ, कारण ऊन खूप वाढलं आहे. अमरचे डॉट बॉल तुम्हाला भरून काढायचे आहे. जमीर पटेल दा मारा, काहीतरी मारा. मारलाय आणि अमर म्हणता अभि खोपड़े पैसा लेता है रोकडे. अभि खोपड़े, अभी गोल गोल फिर, अभी के अभी गोल फिरा है वो. आता कोण आलाय? आलाय पुन्हा तोच आलाय, अमर आलाय. अमर पुन्हा 4 चेंडू खाईल का? 1000 रुपये पुन्हा पारितोषिक आहे. आता मारलाय मिड विकेटच्या दिशेने. पुन्हा एकदा सोहम प्रजापती दादांकडून अमर ठाकूरने 3 डॉट खाले तर 2100 रुपयाचा पारितोषिक. पुन्हा एकदा. चला, यानंतर कोणाचा सामना आहे? त्यांचे कर्णधार यायचंय, प्रसाद. प्रसाद यायचंय, प्रसाद. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने अमर भाग आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. 2 धावा. वैयक्तिक बघायला गेला तर अमर किती धावसंख्येवरती खेळतायत? 8, 9 चेंडू 8 धावा. राहुल द्रविडचा रेकॉर्ड सुद्धा मोडलाय. 6 चेंडू त्यातले डॉटच आहेत. अमर एक षटकार मार, कुछ तो मार यार, मार. बॉल द्या, बॉल द्या. तो घ्या, नवीन बॉल घ्यायचा आहे. नया बॉल लेना है, नया. हा, कंपल्सरी शेवटचा चेंडू जरी गेला तरी नवीन बॉल. अब अमर मारेगा. अमर मार रहा है कि नहीं मार रहा है? क्या करेगा अमर? 3 बाकी है, 3 बाकी है. 3 मारा, अमर ने मारा. मामा लेगा क्या कैच? अमर भाग यार, अमर भाग. और भागा अमर, भाग. पुन्हा काय थ्रो केलाय मामाने, अप्रतिम दर्जाचा फेकी गेली आहे. पण समोर कोण आहे? अमर. अमर यादव. यादव के यादव. मला काहीतरी चुकीचं दिसतंय. ते पॅन्ट वर करतायत, त्यामुळे त्यांचा षटकार जात नाही. भावेश पवारची स्टाईल मारायला बघतायत अमर ठाकूर,
पण तो भावेश पवार आहे. अमर ठाकूर वेगळा आहे. चला नाणेफेकीसाठी या. प्रसाद प्रसाद आणि कोण आहे? प्रसाद आणि प्रणित वानकर नाणेफेकीसाठी या. प्रसाद आणि प्रणित वानकर. आणि मारलाय पॉइंटच्या दिशेने मारलाय. चौकार जाईल का? आणि सुंदर पायाने अडवलाय. 2 तर धावा पूर्ण केल्यात अमरने तिसऱ्या धावेसाठी. जगदीश दादा कदम तुम्हाला विनंती आहे मंडळाकडून मंडळाच्या मंडळाच्या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आता ते रंगमंच आहे. जगदीश दादा कदम यांचं सुद्धा आगमन झालंय. चला आणि शेवटचे एक चेंडू आणि शेवटचा चेंडू कोण खेळतोय? माफ करा 2 चेंडू बाकी आहेत. एक चेंडू बाकी आहे. ओके लास्ट चेंडू शेवटचा चेंडू. जमीर पटेल मारेल का षटकार? आणि हा मोठा फटका झेलची अभी 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 क्या अभी कॅच लेगा अभी. आणि पकडलाय झेल आणि संपलाय जमीर पटेलचा खेळ. डीजे दादा प्रसाद सुर्वे आणि दादांच्या हस्ते इकडे नाणेफेक केली जाते. काटा आणि छापा. हा दाखव नका म्हणतायत. आणि काटा मागलाय आणि काटा आलाय. तर आपण प्रसाद सुर्वे यांना विनंती करूया. काय प्रसाद सुर्वे काय म्हणाल? काय नाणेफेक जिंकलाय आपण, काय घ्याल बॉलिंग की क्षेत्ररक्षण? नाही अजून डिसाईड व्हायचं आहे. आमच्या टीम बरोबर बोलून मी तुम्हाला कळवतो काय. ठीक आहे. तर प्रसाद सुर्वे काय म्हणजे स्ट्रॅटर्जी काय असेल तुमच्याकडे? असे कोणते प्लेयर आहेत जे परफॉर्मन्स करू शकतात आणि हे मॅच जिंकवून देऊ शकतात? कारण तुम्हाला ही मॅच जिंकणं महत्त्वाचं आहे. कारण प्रणित बांदकर ह्या अगोदरचा सामना पराभूत झाले होते आणि त्यांनाच करो की मरो आहे. मग ही काय स्ट्रॅटर्जी असेल? तुमचा कोणता खेळाडू परफॉर्मन्स करेल? हा एक क्रिकेट आहे, सांगू शकत नाही आपण. ज्याचा दिवस असेल तो आज चांगलं करेल. तुमच्याकडे कोण कोण खेळाडू आहेत ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे की ह्यांच्याकडून परफॉर्मन्स होऊ शकतो? प्रमोद आहे, नितल आहे, गणेश आहे, दिनेश आहे, बाकीचे आम्ही सगळे आहेत. धन्यवाद प्रसाद. आपला निर्णय थोड्याच वेळात कळवा. धन्यवाद. तर आपण नंतर वळूया प्रणित दादा बांदकर. या प्रणित दादा, पहिला सामना आपण पराभूत झाला तर काही चुका आपल्या झाल्या आहेत. तर त्या चुकावरती म्हणजे काय असं कमी पडलं होतं की तुम्हाला काय वाटतं की त्यामुळे तुम्हाला थोडं हारची पत्करावी लागली, कुठेतरी तुम्हाला कमबॅक करावं लागेल? कोणतं क्षेत्र तुमचं कमी पडलं होतं असं म्हणाल? आमची फिल्डिंग थोडी हॅलो. वीक झाली आहे आणि बॉलिंग 47 धावा झालेल्या आहेत आणि 48चं टार्गेट आहे. आम्ही बघू जास्त करून का बॉलिंग सुधारण्यासाठी रेल्वे बॉयज या संघाला जिंकण्याचा प्रयत्न करू. बरोबर आहे प्रणित सर. कारण मगाशी सुद्धा तुम्ही बघितला झेल थोडे कमी पडले, फिल्डिंग क्षेत्ररक्षणात थोडी चुकी झाली. तर कोणत्या खेळाडूंकडून तुम्हाला अपेक्षा असेल की चांगली फिल्डिंग आणि चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फलंदाजी करण्याची संधी होईल? कोणते खेळाडू आहेत? असं काही नाही, ज्याला चान्स चला मिळेल त्यांनी आपला त्वरित best द्यावा. क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर धन्यवाद. RCC हे सुपर किंग्स. प्रणित दादा होते आणि प्रथम नाणेफेक जिंकली ती म्हणजेच रायगड वॉरियर्स या संघाने. आणि काय स्वीकारलंय थोड्याच वेळात समजेल. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. कन्ना तुम्हाला विनंती आहे कर्णधार, आणि लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. आज खूप सामने खेळायचे आहेत. त्यानंतर फलंदाजांना विनंती आहे की लवकरात लवकर फलंदाजीसाठी या.
जगदीश दादा कदम यांना विनंती आहे की आपला एक मला विनंती आहे आपले प्रमुख पाहुणे यांचा मायेची उबदार शाल पुष्पगुच्छ आणि एक मोमेंटो देऊन इथे स्वागत सत्कार केला जातोय. जगदीश दादा कदम सुद्धा इन ॲक्शनमध्ये दिसतात तुम्हाला क्रिकेट खेळायला, पण थोडा इंजुरीच्या मुळे ते आज या स्पर्धेपासून कुठेतरी थोडे लांब राहिलेले दिसत आहेत. एक मायेची उबदार शाल, एक मोमेंटो आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन जगदीश दादा यांचा स्वागत सत्कार केला जातोय. चला धन्यवाद. चला मित्रांनो, लवकर धन्यवाद लवकर दादा. क्षेत्ररक्षण सजवून आपण घ्या. आपला मोलाचा वेळ आमच्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो लवकरात धन्यवाद. लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. धन्यवाद. त्याचबरोबर आमचे कॅमेरामन आणि GTC ची पूर्ण टीम तुम्हाला इन ॲक्शन मध्ये बघायला भेटते. स्वतः आशिष दादा भोईर तुम्हाला इथे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये बघायला भेटत आहेत. त्याचबरोबर कॅमेरामन म्हणून आमचे चला स्ट्राईकवरती बॅट्समन असेल तो म्हणजे आतिश आहे. तर नॉन स्ट्राईकला या रेल्वे ग्राउंडची शान अनिकेत. तर गोलंदाजी मार्कवर कोण आहे? स्वतः कर्णधार, संघनायक, संघ मालक आणि साऊथचे हिरो कन्ना देगा क्या गन्ना. पहिला चेंडू हातीसाठी, पहिला चेंडू यॉर्कर. अप्रतिम दर्जाचं टेनिस क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र जे का म्हटलं जातं ता बाहेर काढताना दिसता कन्ना. आणि कव्हरच्या दिशेने कोण हा? कव्हरच्या दिशेने पेट्रोलिंग करता तोच म्हणजे हर्ष. जवळपास डोंबिवलीचो हार्दिक पांड्या म्हणून ज्याची ओळख असा तोच म्हणजे हर्ष. हॅट्रिक साठी 1000 रुपयांचा पारितोषिक असतात दर्शन सर यांच्याकडून कन्ना यांच्यासाठी. कन्ना देगा क्या गन्ना. समोर कोणा? अमर. और ये मोठो फटको पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने कोण आहे? कीर्ती आझाद. आणि सुंदर क्षेत्ररक्षण, त्याचबरोबर सुंदर फेकी कीर्ती यांच्याकडून. बघा हर्ष वारंवार कुठेतरी कानमंत्र देत आहेत, तेच म्हणजे कन्ना याला की अशी गोलंदाजी टाक. पण स्ट्राईकवर कोणा? अनिकेत साठी सुद्धा पारितोषिक येत आहे दर्शनदाकडून. 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. अनिकेत मोठो फटको टॅप पद्धतीचो अमर. आणि या कोण आहे? यो कोण तो? जमीर पटेल. अरे बाप रे, म्हणजेच आधीच बेकारी त्याच्यात ह्यो उसनो शेजारी जमीर पटेल फुकटची धाव देताना बघता 4. ये दिल मांगे मोर दिल्या ना जमीर पटेलने 4. करू नका जमीर दादा, दमले असाल तर स्क्वेअर लेगला थांबा, पॉइंटला थांबा, कीपर थांबा, पण 4 नका देऊ. संघाची धावसंख्या चौकार आहे ना 5. 3 चेंडू 5 धावा. अमर ठाकूर, मला वाटतंय अमर आपको उधर खड़ा रहना चाहिए. मंडळाकडून पेनल्टी दिली जाईल. अनिकेत, आपण मोबाईल जर मैदानामध्ये वापरला तर, कारण आपण मॅच खेळताय, इकडे सगळं स्कोरिंग चालू आहे. आमच्याकडे माहिती आहे तुमच्याकडे स्कोरिंग आहे, ॲप आहे, आम्हाला माहिती आहे. तर आपण पुन्हा एकदा पुढचा चेंडू, फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने. हर्ष चेंडूच्या खाली आहे. थांबा 2 मिनिटं थांबा. त्याला घरी युट्यूब वर बघा म्हणून सांग ना, दिसता युट्यूब वर. अरे रेट युट्यूब वर पण आहे ना. अरे याच्यात पण भेटतात, सगळा भेटणार. चला सामन्याला सुरुवात करा.
संघाची धावसंख्या होते तब्बल अर्ध्या डझनावर म्हणजे 6 वरती. पुढचा चेंडू कन्ना, मोठो फटको मारूचो आतिश. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जाताना अपिश शॉट कव्हरच्या दिशेने येवदलेला साधात तर दळीदार की त्या बादात असाच म्हणूच लागत. नंतर घेऊया, ओव्हर संपू दे किंवा इनिंग संपू दे. चला कन्ना पुन्हा एकदा पुढचा चेंडू. संघाची धावसंख्या 6 वरती स्थिरावली आहे. आतिशला कुठेतरी सूर गवसत नाहीये. पहिला षटक आहे. मोठा फटका आता मात्र मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. वन बाउन्स, खणखणीत असा लांब लचक षटकार. 6 धावा, छत्रपतींचा छावा मिळाल्या. आई इलेव्हनचा एक उगवता सितारा, तोच म्हणजे अनिकेत. चला वेळ नका घालू कीर्ती, वेळ नका घालू, पॅनल्टी भेटेल आपल्याला. पहिला चेंडू कीर्ती यांचा आणि स्वीप शॉट, स्वीप मारलाय कन्ना. चेंडू जखाली धावतोय. 1 धाव तर पूर्ण केली जाते दुसऱ्या धावेसाठी आणि बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत तिसऱ्या धावेसाठी. आतिश पण नकार देतोय अनिकेत आणि 2 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होत आहे तब्बल 14 वरती. अप्रतिम दर्जाचे गोलंदाज आहेत कीर्ती. मी बघितलंय सकाळच्या सत्रामध्ये रॉंगवन त्यांचा सुंदर असतो. अशा पद्धतीची गोलंदाजी करतात कीर्ती. आणि पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने एक. हा हा आता हे याच्यानंतर सुरू होईल. ह्याचे 4. पुन्हा एकदा पुढच्या सामन्याकडे वळूया. कीर्ती गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा पॅडल स्वीप, अंडरम सर्कलचा शॉट बघायला भेटला होता. पाठी मारलेला शॉट फाईन लेगच्या दिशेने 1 धाव. सोमदादा प्रजापती आणि त्याचबरोबर रॅन्चो काका यांच्या माध्यमातून आपल्याला रणरणत्या उन्हामध्ये पाण्याची सोय झाली आहे. तरी दादा तुमच्याकडून हातभार लागलाय, त्यामुळे मोलाचे हातभार लागल्यामुळे खूप खूप आभार. आणि या इनिंगच्या सत्रामध्ये आपलं स्वागत सत्कार केला जाईल. तर सामन्याकडे वळूया पुन्हा एकदा. संघाची धावसंख्या 15 वरती स्थिरावली आहे. आता मात्र अजूनही खूप धावसंख्या करायच्या आहेत, त्या म्हणजे अनिकेत आणि आतिशाला. पुन्हा एकदा रॉंग वन समोरच्या दिशेने. आता मात्र अमर चेंडूच्या खाली और काय सुंदर आहे अमर. आणि बघा पडता धडता गोल गोल फिरता अमरने फेकी केली आहे. मगाशी मला वाटते अमर फिल्डिंग साठी पाहिजे होते. जिथे चौकार गेला होता, जिथे धावा कमी होत्या, तिथेच अमर पाहिजे होता. आणि धावा सुद्धा कमी केल्याच आहेत अमरने. पुन्हा एकदा अति स्ट्राइक वरती. पुन्हा एकदा कीर्ती गोलंदाजी मार्क वरती. फुलटॉस कव्हरच्या दिशेने. हर्ष चेंडूच्या खाली. सुंदर फेकी करेल का हर्ष? आणि कुठे फेकतोय हर्ष? मला वाटतोय हर्षच्या चष्म्याचा नंबर बदलावा लागेल हर्षला.
सिर्फ भागता है. हर्ष तू धावतो कशाला मित्रा? फेकी कर. फेकी करायला पाहिजे होती. कुठेतरी चुकी केली हर्षने आणि त्या चुकीला माफी नाही आणि एक धावेची म्हणजे कुठेतरी भर पडताना दिसतोय. जिथे अनिकेत स्ट्राईकवर होता तिथे स्ट्राईकवर आला आतिश आणि आता मात्र काय करेल आतिश बघूया. पुन्हा एकदा रॉंग वन कव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा हर्ष चेंडूच्या खाली. आता मात्र लगेच फेकी करेल आणि फेकी केली आहे. बघा ही चपळ चालाकी दाखवायला पाहिजे होती. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण. प्रसादने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि प्रणित बांदकर यानंतर आपली फलंदाजी असेल. आपल्या खेळाडूंना घेऊन डगआउटच्या दिशेने जायचंय. प्रणित बांदकर करो या मरो म्हणजे ही मॅच तुम्हाला जिंकायचीच आहे प्रणित, जर तुम्हाला स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर. डॅनिदा 50+ आहे. डॅनिदा बॉलिंग टाकतील की नाही? बाळादा बोराडे बघूया. संघाची धाव संख्या 20 वरती. पहिल्या षटकामध्ये 12 धावा. आलाय कोण आलाय? डॅनिदा आलाय. 18 चेंडू 28 धावा. मागच्या वर्षी ज्यांनी विजेतेपद पटकावलं होतं ते डॅनिदासाठी पारितोषिक आहे बाळादा यांच्याकडून. 3 विकेट साठी तब्बल. गोव्याची ट्रिप. अरे बाप रे गोवा. चलो गोवा. 3 विकेट साठी 3 दिवस आणि 4 रात्री. चला गोवा गोवा. 10 करोड गोवा फ्लाईटने. ते सुद्धा जायचं कशाने? फ्लाईटने. चला सामन्याला सुरुवात करा. डॅनिदा गोव्याची तिकीट. 3 विकेट. स्ट्राईकवर आतिश. चला 10 मिनिटं झालेली आहेत. वेळ घेऊ नका जास्त वेळ. पहिला चेंडू डॅनिदाचा. आतिशसाठी झेल होईल का? झेल हर्ष आणि पहिली विकेट. संपलाय आतिशचा खेळ आणि घेतली आहे विकेट. डॅनिदा ऑन फायर. डीजे दादा. तर बघा विमान उडालय चिपळूण पर्यंत पोहोचलंय. आता कोकणात पोहोचेल का? त्यानंतर गोव्याला लँड होईल का? दर्शन अडारकर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. 3 विकेट साठी डॅनिदाला. बघा वय वर्ष 50+ चे गोलंदाज आहेत. त्यांचा संघ खेळतो प्रत्येक वेळी अर्नी स्पोर्ट्स. पण आल्याबरोबर विकेट घेतली आहे ती म्हणजे डॅनिदाने. आता मात्र सागर आलाय. सागर बादशाह वडगे. सागर वडगे. सागर रिव्हर्स स्वीप मारायचा प्रयत्न तर केला होता पण डॅनिदाला वळखला. वाईट चेंडू. अतिरिक्त 1 धाव. अजूनही चान्स आहे 3 विकेट साठी. मागच्या सीझनचा सिरीज. आता बघा हलकेच खेळलाय कव्हरच्या दिशेने. सागर सुद्धा चतुर आहे. त्याला माहिती आहे. हळूहळू चिपळूण वरून विमान रिटर्न आले आणि कोण आहे तिकडे? राजू बन गया जेंटलमॅन. राजू दा सुद्धा तुम्हाला राजू गुज्जर इन ऍक्शन मध्ये सुद्धा दिसतायत राजू दादा. पुन्हा एकदा डॅनिदा. पुढचा चेंडू अनिकेत साठी. फुलटॉस. पुन्हा एकदा झेलची संधी आणि चेंडू जातोय. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण आणि चौकार. अप्रतिम दर्जाचा क्षेत्ररक्षण हर्षच्या माध्यमातून. काय एफर्ट्स होते. 100 पैकी 100 एफर्ट्स. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या हर्ष साठी. थोडा म्हणतोय थोडा पुढे पडला. कुठेतरी कव्हरला राहिला होता की चौकार गेला. हर्षची थोडी पायाला दुखापत झाली असेल. हर्ष तर सांगा आम्हाला. 15 चेंडू 22 धाव्यांची गरज आहे अजूनही जिंकण्यासाठी. 15 चेंडू 22 धावा. मोठा फटका. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने कोण आहे? जमीर पटेल. आणि फेकी केली आहे 2 धावा. आणि बॅकअप आहे का? आहे बॅकअप. सुमित आहे बॅकअप साठी. संघाची धाव संख्या
पुन्हा एकदा ते लँड होताना दिसतंय डोंबिवलीकडे चिपळूण पर्यंत गेलं होतं. विकेट भेटेल का? अनिकेत गोलंदाज, अनिकेत स्ट्राईक वरती. मोठा फटका, आता मात्र सुमित झेल घेईल का? आणि पुन्हा एकदा हर्ष, रनआउटची संधी, कुठे फेकी राजू, आणि राजू, अरे वा, शाबास शाबास. कोण आहे किप्पर हा? अरे हळू 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 हळू. कीर्ती आझाद आरामात पडाला, दुखापत होईल कीर्ती दादा. मगाचपासून हर्ष कुठे फेकी करतायत, हा सावकाश फेकी कर म्हणतायत. हात दुखतोय. टप्पा टाका. आणि संघाची धावसंख्या होते तब्बल 30 वरती. जिंकण्यासाठी अजूनही 13 चेंडू, 18 धावेंची गरज. एक डॉट येईल का डॅनी दा? एक डॉट चेंडू, एक विकेट घेईल का डॅनी दा? बघूया. मोठा फटका पुन्हा एकदा समोरच्या दिशेन. अमय, सुंदर फेकी अमयच्या माध्यमातून. या जरा, थोडा वेळ घेऊ नका. यानंतर अजूनही खूप सामने खेळायचे बाकी आहेत. थोडा वेळ घेऊ नका, आम्हाला सहकार्य करा. समीर, समीर बचपन में देखा था लॉलीपॉप खाता था. अरे वा, अंपायर आहेत का? समीर आहेत आमच्या कोकणातले सुपुत्र आहेत. आणि त्याचबरोबर मेन अंपायर विजू, विजू रणसुबे, मॅन फ्रॉम सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर. चला वेळ नका घालू, वेळ नका घालू. 15 मिनिटं झालेली आहेत, टायमर लावलेला आहे. बॉलिंग साठी कोण येत आहे? जमीर पटेल बॉलिंग साठी नाही. कोण आलंय? आलाय दरभंगा एक्सप्रेस, अमर यादव. 12 चेंडू 18 धावा, 18 धावा 12 चेंडू 17, माफ करा. जी अमरने फलंदाजी केली होती तशीच गोलंदाजी करावी लागेल अमरला. 4 डॉट घालवावे लागतील. कंजूस गोलंदाजी, वेळ नका घालू. 17 मिनिटं झाली आहेत. अमर, तुम्हाला 3 मिनिटांमध्ये हे षटक पूर्ण करायचं आहे, लक्षात घ्या. अमर, तुम्हाला 3 मिनिटांमध्ये षटक पूर्ण करायचं आहे. अरे पुन्हा एकदा मोबाईल घेतला जातोय रुपेश म्हात्रे. चला वेळ नका घालू. अमर ठाकूर, तुम्हाला 3 मिनिटांमध्ये हे षटक टाकायचं आहे. हा अमर यादव, हा पप्प्या ठाकूर रागावले. आमच्या अकाउंट मध्ये त्याचा बॅलन्स घेऊ नको म्हणतायत. पुन्हा एकदा स्ट्राइक वर अनिकेत, तर गोलंदाजी मार्क वर अमर. पहिला चेंडू, झेलची संधी, आणि अनुपने पकडलाय झेल. संपलाय अनिकेतचा खेळ, आणि अमरने दाखवलाय आपल्या गोलंदाजीचा खेळ. डीजे दादा.
धन्यवाद. 11 चेंडू 17 धावेंची गरज. अमरने पहिल्या चेंडूवरती दाखवून दिलंय मला का गोलंदाजीसाठी आणलंय कन्नाने आणि वाजवलाय गन्ना. आणि मला वाटतंय सागर नॉन स्ट्राईकलाच उभा आहे जो मागच्या टुर्नामेंटचा मॅन ऑफ द सिरीज होता. आता कोण आलाय? आलाय मोठा गावचा खेळाडू आलाय. जर्सी क्रमांक 45 चा खेळाडू रोहित आलाय. रोहित आणि त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. आया है की गया है की लाया है, तोच म्हणजे रोहित. चला अमर पुढचा चेंडू रोहित साठी. मोठा फटका. झेलची संधी आणि मुसा पकडेल का झेल? आणि पकडला नाहीये झेल. अमित मोंडकर होते चेंडूच्या खाली. तू पकडेल की मी? आता मात्र सागर. सागर आलाय ज्याने मागच्या टुर्नामेंट मध्ये मॅन ऑफ द सिरीज घेतलाय. तो सागर आलाय. पण गोलंदाज कोण आहे? रफ्तार का राजा, तोच म्हणजे अमर. आता मात्र 10 चेंडू 16 धावा. निर्धाव टाकेल का अमर चेंडू? आणि या रेल्वे ग्राउंड वरती प्रॅक्टिस करणारा अमर. मोठा फटका. झेलची संधी. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक आणि काय पकडलाय झेल. पुन्हा एकदा संपलाय खेळ. अप्रतिम. आंबा काढावा तसा पकडलाय झेल. काय दर्जाची क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. या झेल साठी नक्की पारितोषिक येईल. तेच म्हणजे कोण आहे तो? अनुप. अनुपने अनुप का जलवा. पाणी कमी. बाला 32. 9 चेंडू 16 धावा. 9 चेंडू 16 धावा. स्ट्राईक वर कोण आलाय? तोच म्हणजे प्रसाद नाटेकर. मॅन फ्रॉम सिंधुदुर्ग. प्रसाद नाटेकर. मॅन फ्रॉम कणकवली. मालवण नाही, कणकवली वेगळा असा, मालवण वेगळा असा, पण गोलंदाज सुद्धा वेगळा असा. आणि टाकलाय कव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा हर्ष. हा मला समजत नाही हर्ष बाउंड्री लाईनला काय करतोय. अरे राजू 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 रस्तोगी. राजू भेंडी 50 रुपया किलो. हा पुन्हा एकदा बघा. हा रोहित. आणि रोहित वाईट चेंडू. वेल लेफ्ट रोहित. वाईट चेंडू. अमर ठाकूर काय गोलंदाजी करतायत. दांडी उडवेल का अमर? पाटून दांडी गुल करेल का? मोठा फटका. आज हा रविवार जेवणाबरोबर मटणाचा सार. चेंडू गेलो सीमा पार. खणखणीत षटकार. डीजे दादा. अमर ठाकूरच्या शेवटच्या चेंडूवरती, शेवट नाही अजून एक चेंडू बाकी आहे, सेकंड लास्ट चेंडूवरती षटकार मारलाय. षटकार. अमर ओव्हरपिच पद्धतीचे चेंडू नको टाकू अमर. कव्हरला खेळू दे, कव्हरला खेळू दे, असे चेंडू टाक. 6 चेंडू आणि 8 धावेंची गरज. 7 चेंडू 8 धावा. मोठा फटका. पुन्हा एकदा कमबॅक केलाय. कमबॅक केलाय अमरने. कमबॅक केलाय. आता मात्र कोण येईल? फिरकीचा जादूगर येईल का? एखादा फिरकीचा जादूगर सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो. सुमित येईल का? डावकुरे हाताचा गोलंदाज आहे सुमित.
आणि राजू सुद्धा बॉलर आहे. गेल्या वर्षी ज्याने तब्बल 32 धावा दिल्या होत्या एका षटकामध्ये, तेच राजू सुद्धा आहेत. 24 धावा आणि 7 रनची पेनल्टी, अशा 32 धावा. कोण आहे बघूया. जयेश भाई यांचं आगमन होत आहे मंडळाकडून. हार्दिक हार्दिक स्वागत जयेश भाई. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धाव्यांची गरज. 8 धावा. कंपल्सरी 40+ खेळाडू बॉलर पाहिजे, कारण 50+ बॉलरने बॉलिंग केली आहे आणि 40+ खेळाडूने बॉलिंग केलेली नाही. त्यामुळे 40+ खेळाडूच पाहिजे असं आम्हाला मंडळाने सांगितलेलं आहे. चला, वेळ नका घालू, जास्त वेळ नका घालू मित्रांनो. अजूनही मॅच खेळायचे बाकी आहेत. वेळ नका घालू. चला, 20 मिनिटं झालेली आहेत. 300 एवढं बर्फाचे 300 रुपये. अरे कुछ कम करो दादा. अरे यार, 300 रुपये का तो पानी का ये 3 कैन आता है. रुको 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 प्रसाद. कंपल्सरी राजू. राजू बन गया जेंटलमैन. आलाय गोलंदाजी मार्कवर, तो आलाय राजू दा. राजू गुज्जर. नको नको, मंत्रालयावरून सेटिंग लावून आलेले आहेत ते म्हणजे राजू गुज्जर. हा, राजा 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 बजाएगा बाजा. आया है राजा. लोगो रे लोगो. 6 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. 6 चेंडू 8 धावा. कंपल्सरी चेस. नाटेकर. फुलटॉस. फुलटॉस. रनआउटची संधी होईल का. रोहित. रोहित रनआउट होईल का. आणि रनआउट वाचलाय. बाय 1 गेट 2 फ्री. नो प्लस 1 अशा 2 धावा. फुकटच्या धावा. 6 चेंडू 6 धावा. पुढचा उघडा डोळे बघा नीट. आणि धुरंधर पिक्चर झालो होतो सुपर हिट. पुढचा चेंडू उघडा डोळे बघा नीट. फ्री हिट. अमर ठाकूर नाराज दिसत आहेत कुठेतरी. 40+ चे खेळाडू आहेत. राजू गुज्जर. मला वाटतं अमित मोंडकर सुद्धा 40+ होते आणि स्वतः प्रणित बांदकर यांचं सुद्धा आगमन होता. करो या मरोची परिस्थिती आहे. मोठो फटको झेलची संधी. जमीर पटेल हा उडा. अरे फ्री हिट है जमीर भाई. फ्री हिट है. रनआउट. रनआउट. रोहित रनआउट. फलंदाज बाद होईल का. नाही. सांगितलंय जमीर पटेल. नशीब तो षटकाराच्या बाहेर उडवला नाही, नाहीतर मॅचच संपली असती. आता डोक्याला हात लावून काही उपयोग होणार नाही जमीर पटेल सर. फ्री हिट होता तो. अनिकेत कडे. जमीर पटेल दा लक्ष ठेवा. म्हणून उघडा डोळे बघा नीट. मी का म्हटलं होतंय. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेस. जमीर पटेल सर उघडा डोळे. म्हणून मी म्हटलं होतं बघा नीट. फ्री हिट. 5 चेंडू 4 धावा. 4 धावा 5 चेंडू. कंपल्सरी चेस. जरी तुमच्या तोंडा किलो फेस. चला, वेळ नका घालू. 5 रनआउट साठी रिप्ले. रिव्ह्यू नाहीये. अंपायर रिव्ह्यू आहे का. ओके.
तिकडे मार, इकडे काय मारलंय, तिकडे मारायचं, इथं घेतलाय रनआउट, तिकडे घेतलाय. नॉट आउट आहे, नॉट आउट. चला, ना बाद, बाद नाही असा ना बाद, नॉट आउट. आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू 4 धावांची गरज. राजूदाने तिकडे लावला असता तर आउट झाला असता, तो म्हणजे प्रसाद. आता मात्र रोहित स्ट्राईक वरती, 5 चेंडू 4 धावा, 4 धावा. एक कुठेतरी कमबॅक करणारा चेंडू टाकावा लागेल. चला, वेळ नका घालवू मित्रांनो, खूप वेळ चाललाय या मॅच साठी. चला, डगआउट मध्ये बसा, नाही तर पेनल्टी दिली जाईल. पाच चेंडू 4 धावा, 5 चेंडू 4 धावा, कंपल्सरी चेस. 5 चेंडू 4 धावा. स्ट्राईकवर रोहित, मोठा फटका मारेल का? एक षटकार तर आलाय रोहितच्या बॅटमधून. फुलटॉस, आणि चौकार जाईल का? नाही. वारंवार राजूदा फुलटॉस टाकतायत, याचं कारण आहे प्रॅक्टिस. प्रॅक्टिसला तुम्हाला यावं लागेल सकाळचं. राजूदा सुंदर कमबॅक करेल का? 4 चेंडू 3 धावा. एक डॉट चेंडू येईल का राजूदाच्या माध्यमातून? राजूदा, ही जर मॅच जिंकवली तर पारितोषिक आहे तुमच्यासाठी, 5,000 रुपयेचं पारितोषिक कैलास यांच्याकडून. आणि हा डॉट चेंडू, सुमित, सुमित डॉट होईल का? सुमित, आणि डॉट नाही. काय राजूदाने कमबॅक केलाय बघा, जरी चौकार खाला असेल. 3 चेंडू 2 धावा, 3 चेंडू 2 धावा. 3 चेंडू 2 धावा. तब्बल 5,000चे एक का डबल झाले, 10,000 झाले. मला वाटतं स्लिपच्या ठिकाणी खेळाडू तैनात पाहिजे, कारण कीर्ती समोर लावलाय, तो उपयोग काही नाही. मुसा, 3 चेंडू 2 धावा. मोठा फटका, पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने रनआउटची संधी. पुन्हा एकदा मला वाटतं हर्ष तिथे पाहिजे होता. एक चप्पल चालक कोणतरी खेळाडू पाहिजे जवळ, कारण एक धाव अडवायची आहे. आता औपचारिकता उरले. 2 चेंडू 1 धाव, 2 चेंडू 1 धाव. हर्ष, तुला कव्हरला जावंच लागेल. 2 चेंडू 1 धाव. काय कमबॅक केलंय राजूदायाने. जरी पहिला चेंडू नो टाकला असेल तरी पुढचे चेंडूंवरती कमबॅक झालो. या कमबॅक, आम्ही झालो या कमबॅक. चला, वेळ नका घालू. 2 चेंडू 1 धावा, 2 चेंडू 1 धावा, 1 धावा, 2 चेंडू, 2 चेंडू 1 धावा. प्रसाद, 2 चेंडू 1 धावा. डॅनी दा, सुंदर क्षेत्ररक्षण सजवलंय बघा. 2 चेंडू 1 धाव. राजू गुज्जर एक डॉट टाकेल का, की प्रसाद मारेल? फुलटॉस, जवळपास 4 चेंडू फुलटॉस टाकलेत, आणि याचबरोबर सामना विजयी होतोय तो म्हणजेच आरसीसी रेल्वे बॉयज. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण ठरतोय? अनिकेत आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 10 चेंडू मध्ये 17 धावा ज्याने ठोकल्या आहेत, तो म्हणजे अनिकेत. चला,